सिन्नर पोलिसांनी अवैध बनावट देशी दारूच्या कारखान्यात छापा टाकत सुमारे 14,37,380 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सिन्नर शहराचा वाढता विस्तार तसेच गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण यामुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग नाकाबंदी केली होती. हिस्ट्री सीटर चेक करणे याबाबत आदेशित केले. या कारवाई दरम्यान निवृत्ती गीते सिन्नर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील द्वारकानगर भागात साई पार्क साईड या इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये बनावट देशी दारू बनविण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनात सिन्नर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. यामध्ये सुमारे 14,37,380 रुपये किमतीचा मुद्देमाल, यामध्ये 11 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या कारवाईमध्ये राहुल उर्फ सागर बबन आव्हाड याला ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर त्याचा साथीदार दिनेश गायकवाड हा फरार झालाय. या दोघांवरही सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, श्रीमती विमला S, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, कांतीलाल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, सिन्नर पोलीस ठाणे, पोलीस हवालदार गीते बोराडे गवंडी, बिडगर, टिळे, कोकाटे, काकड, साळवे यांच्या पथकाने पार पडले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.